हिंदुस्तानी आइन के मेमार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 65वें महापरिनिर्वाण के मौके पर तकरीब का एहतमाम किया गया। रवि राजीव भोकरे के जरिए चलाए जाने वाले स्ट्रॉन्ग गोल्ड ब्लू फाउंडेशन की जानिब से 6 दिसंबर को ये तकरीब मुनक्किद हुई। इस मौके पर भीम के गीत गाने का प्रोग्राम भी मुनक्किद हुआ। वाज़ेह है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के यौम महापरिनिर्वाण के मौके पर रवि राजू भोकरे की तरफ से गुज़िश्ता 14 बरसों से मुख्तलिफ सरगर्मियाँ अंजाम दी जा रही हैं। इस मौके पर दलित समाज से ताल्लुक़ रखने वाले मर्द व ख़वातीन ने कसीर तादाद में शिरकत की। आज परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या 13 वर्षापासून सातत्याने 14 वर्ष चालू आहे। बाबासाहेबांना कृतीशील अभिवादन करणे हे एक उद्देश ठेवून सातत्याने मला समाजाची साथ आणि पत्रकार वर्गांची साथ व्यवस्थित पद्धतीने असल्याकारणाने आजपर्यंत कुठलाही या कार्यक्रमाला डाग लागला नाही आहे। गेल्या वर्षी 679 रक्तदान झाले होते। कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे की कोरोनाचे जे रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पांढऱ्या पिशवीची गरज होती, त्यामुळं गेल्या वर्षी एक 679च्या जवळपास झाले होते। यावेळेस अपेक्षा करतो मी की नवीन कोणतं तरी ओमिक्रॉन हा रोग व्हायरस निर्माण झाला आहे, तर याला प्रतिबंध आणि रोखण्यासाठी आम्ही सर्वजण रक्तदान शिबिरामध्ये 1358 रक्तदान संध्याकाळपर्यंत होईल, जेणेकरून बाबासाहेबांना बुद्धांच्या म्हणजे बोधिसत्व त्रिशरण पंचशील अष्टगाथा या माध्यमातून आम्ही अभिवादन करत आहोत। आणि रक्तदात्यास बाबासाहेबांची सौक्षंकित टी शर्ट व प्रास्ताविका दिनदर्शिका सन्मानपत्र व मानपत्र देऊन आम्ही त्यांना रक्तदात्यास एक कृतीशील अभिवादन केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। आणि तमाम महाराष्ट्रीयांना सांगतो की मी युवकांना की सध्या रक्ताचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, तर आपण सर्वांनी रक्तदान करून महामानवास कृतीशील अभिवादन करावं। धन्यवाद।